सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं काल दुर्घटनेमुळं जो निधन झालं, सकाळी 8:30ला अविनाश कुलकर्णी, अमोल शिंदे आम्ही सगळे एकत्र असतो. तिथे एखादा फोन आला असा अजितदादाचं विमान अपघातामध्ये 6 लोक त्या ठिकाणी गंभीर असे जखमी झालेले आहेत. त्यानंतर मग आम्ही सगळेच वेगवेगळ्या अँगलनी फोन लावलो, काय नाही माहिती. बारामतीला आमचे देवकते नानामुळे त्यांना फोन लावला, त्यांनी सांगितले भाऊ गेलेत म्हणून सांगितले. आणि त्यानंतर मग सगळ्या महाराष्ट्रात झालं, सगळ्या सोलापूरपर्यंत आपण बघता की एवढा मोठा नेता सगळ्याला घेऊन जाणारा, महाराष्ट्रामध्ये एक वेगळी छबी त्याची निर्माण होती. जे काम होत आहे तर होत आहे, नसेल तर स्पष्ट सांगणे होत नाही. बऱ्याच वेळा आम्हाला देखील त्यांचा अनुभव आला. ज्या असं मंत्रालयामध्ये आम्ही एका कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर बारामतीचे काही लोक त्यांना भेटायला आले. अरे म्हणले सोमवारी मी बारामतीला दिले, तुम्ही एवढे पैसे खर्चून काय येता? मी सोमवारी अख्खं मंत्रालय त्या ठिकाणी बारामतीमध्ये आणतो, तुम्ही शेतकरी कुटुंबातले लोक इथपण येऊ नका, यायचं राहायचं हे परवडणार नाही तुम्हाला काय नाही. एक दिवस मी बारामतीला वेळ देतो, जर सोमवारी मी वेळ देतो त्या ठिकाणी तुमचे काम होतील. म्हणजे एवढं लोकांनाचा विचार करणारा नेता, लोकांना घेऊन जाणारा नेता. अनेक वेळा काल देखील आता गणेश आम्ही होतो, ताईंनी इतक्या आठवणी त्यांच्या सांगितल्या ताईंनी की ताईंना सहज निधी द्या म्हणलं, 10 कोटीचा निधी त्यांना ताईला दिला. विमान सेवेसाठी 50 कोटीचा निधी दिला. ताई आणि साहेबांना सांगावं आणि पवार कुटुंब नाही म्हणून असं कधी झालंच नाही. त्यामुळे काल आम्ही बारामतीला होतो. ताईच्या डोळ्यात अश्रू होते, आईसाहेबाच्या होते. शिंदेसाहेब तर घरची फॅमिली त्यांच्या रिलेशन असल्यामुळं काल तिथं जायला मिळालं आणि बघितलं काय प्रचंड माणुसकी, किती त्या माणसाने लोक कमवले आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि परत या दादा परत या, या अशा त्या ठिकाणी घोषणा बघितल्या अंगावर काटे येत होते. जे काय माणुसकी कमवले, काय त्या लोकांनी काम केलं असेल, किती तळागाळातल्या लोकांना सर्वसामान्य लोक म्हणत होते आता आम्ही संपलो, आम्ही उद्ध्वस्त झालो, अशा भावना त्या ठिकाणी येत होत्या. खरं तर असा नेता तयार होत नाही आणि असा नेता तयार न होणं खरं म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी फार मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात त्यांचं खरं तर स्वप्न होतं की मुख्यमंत्री व्हावं, ते मुख्यमंत्री होणं स्वप्न त्यांचं अजून राहिलं. अशा महान नेत्याला आज आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं, खासदार प्रणित शिंदे यांच्या वतीनं आपण या ठिकाणी भावपूर्ण संचालन हो आणि आपण सगळे म्हणून घोषणा देऊ, परत या अजितदादा परत या, अशा भावना व्यक्त करून माझी गोष्ट संपवतो.